नमस्कार मैत्रिणींनो, करिश्मास किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मुंडीचा रस्सा बघणार आहे. त्यासाठी ही एक मुंडी आहे बघा, तिला स्वच्छ धुवून घेतली आम्ही आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य सांगते तुम्हाला मी. 2 मोठे कांदे चिरून घेतलेत बारीक, तेजपत्त्याची पाने घेतलेत, थोडी चवीनुसार मीठ घेतले, मोठे चमचे भरून तेल घेतले 4 मी, हळद आणि 4 चमचे आमचे लाल तिखट घेतले, घरचा मसाला. आणि हा मी मसाला तयार करून घेतलाय, त्याचा व्हिडिओ करायचा राहिलाय. एक अर्धी वाटी खोबरं घेतले, 2 चमचे तेल, 2 चमचे धने जिरे आणि टोमॅटो घेतलाय, आलं लसूण हे बारीक करून घेतले भाजून, आणि एक कांदा. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. कुकरमध्ये करणार आहे मी. तेल टाकलं, तेल गरम झालं का आपला हे तेजपत्ता टाकूया. आता हा कांदा गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आपण. मी डायरेक्ट कुकरमध्येच करणार आहे, याला नंतर फोडणी वगैरे काय देणार नाही मी. याच्यामध्येच मी आमचा घरगुती मसाला वगैरे टाकून देईन. आता आपला कांदा भाजला, आपण त्याच्यामध्ये हळद टाकूया आणि चटणी टाकूया. चटणी तेलामध्ये भाजून घ्यायची, म्हणजे आमटीला तिखट चांगला येते. आणि हा तयार केलेला मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा. अर्ध्या तासामध्ये आपली मुंडी तयार होत्या करून. कुकरमध्ये केल्यामुळे जास्त वेळ पण लागत नाही. मग आपल्या मसाल्याला तेल सुटायला लागले. मसाला आपला तेल सुटले, मसाला आपला भाजला. आता तर आपण आता याच्यामध्ये हे स्वच्छ धुवून घेतलेले मुंडी टाकूया. हलवून घेऊया एकसारखं. आणि याच्यामध्ये आपण आता गरम पाणी ओतायचं, गरम पाणी टाकायचं याच्यामध्ये. त्याच्यामध्ये आपण
चवीनुसार मीठ टाकूया आणि कुकरचं झाकण ठेवून त्याला आपण 7 शिट्ट्या देऊन घेऊया. आपली मुंडी तयार होते. तर बघा आता आपली मुंडी तयार झाली. याला कट पण व्यवस्थित आलाय आणि आपण शिजली आहे पण व्यवस्थित. मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते. अर्ध्या तासामध्ये तयार होते आपली ही रेसिपी. तर आता आपण खाण्यासाठी तयार आहे. भाकरी किंवा चपातीसोबत भातासोबतही ट्राय करू शकताय. माझी रेसिपी आवडल्यास कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.